कांद्याचा भाव ऐकूनच गृहिणींच्या डोळ्यात अश्रू. प्रत्येक भाजी, आमटीत आणि मटणाला चव आणणारा पदार्थ म्हणजे कांदा. परंतु हाच कांदा आता 100 ओलांडणार की काय, अशी भीती गृहिणींना वाटत आहे. स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग असलेला घटक म्हणजे कांदा होय. आता थेट या कांद्याचे भाव 100ला गाठले आहेत. या आठवड्यात कांद्याचे दर गगनाला भिडले असून लवकरच कांदा भजी, पावभाजी, मिसळपाव, भेळ यासारख्या चटपटीत पदार्थांबरोबरच संपूर्ण स्वयंपाकघरातूनच कांदा नाहीसा होतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात 70 ते 80 रुपयापर्यंत मिळणारा कांदा आता 80 ते 100 रुपयांच्या घरात पोचला आहे. अगोदरच भाज्या, डाळी, तेल, खोबरे यांच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य माणूस घरखर्च चालवताना त्याचा जीव अगदी मेटाकुटीला आलेला आहे. आणि दुसरीकडे कांद्याच्या किमतीत झालेली ही भरमसाठ वाढ, त्यामुळे गृहिणींचे बजेट पार कोलमडून गेले आहे. कांद्याच्या या दरवाढीमुळे कांद्याच्या खरेदी विक्रीवरही परिणाम झाल्याचे कांदा व्यापारी सांगत आहेत. त्यात अनियमित पावसाने कांद्याचे पार नुकसान झाल्याने नवीन कांदा बाजारात अजूनही आलेला नाही. जुना कांदा साठा किती आहे हे काही सांगता येत नाही. त्यात लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष गुंतले आहेत. सामान्य माणसांच्या अश्रूंची किंमत इथे कुणालाही नाही. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण.